नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनने आता आपली हुशारी वापरून महिपत आणि साक्षीचा प्लॅन उद्ध्वस्त केलेला असतो आणि त्याचबरोबर जज साहेबांचा आणि महिपतचा सुद्धा सोबत बँडसुद्धा वाजवलेला असतो. तर इथे महिपतला सुद्धा जेलमध्ये टाकलेलं असतं. त्याचबरोबर जज साहेबांची पोझिशन तर गेलेली असते. जज साहेबांना सुद्धा आता निलंबित करण्यात आलेलं असतं आणि त्यांना सुद्धा इथे करप्शन केल्यामुळे आता शिक्षा सुनावलेली असते. तर महिपतसुद्धा जेलमध्ये गेलेला असतो आणि आमदाराने का त्यांना मदत केली होती म्हणून आमदारकीसुद्धा गेली होती. कारण हा व्हिडिओ आता अर्जुन हुशारीने तिचा वापर करतो, म्हणजे मीडियामध्ये लीक करतो आणि असे काही पुरावे सादर करतो ज्याच्यावरून अर्जुन हे सिद्ध करतो मीडियासमोर की कसं मागच्या वेळेला साक्षी शिकरे हिने ड्रामा क्रिएट केला होता आणि सगळे आरोप माझा मित्र चैतन्य याच्यावरती केले होते आणि त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं, त्याची काहीही चुकी नसताना. पण इथे तिने मुलगी असण्याचा गैरफायदा घेतला होता आणि मीडियाला खोटी बातमी दिली होती. तिने असं सांगितलं होतं की चैतन्याने तिला फसवलंय, तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. पण हे सगळं चुकीचं होतं, खोटं होतं. खरं तर साक्षी शिखरेने माझ्या मित्राला प्रेमात पाडलं होतं, त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं. तिला माहिती आहे मी अपोजिशन वकील आहे तिचा आणि चैतन्य माझा बेस्ट फ्रेंड आहे, म्हणून माझ्यापासून त्याला तोडण्यासाठी साक्षी शिखरे हिने त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं. हे आता मीडियासमोर सांगतो आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा चैतन्याची दखल घेतली जाते आणि चैतन्याची 6 महिन्यासाठी रद्द केलेली सनद त्याला आता परत केलेली असते. त्यामुळे आता एका दगडामध्ये अर्जुनने 2-3 पक्षी सोबत मारलेले असतात. महत्त्वाचं म्हणजे इथे त्याने साक्षी, महिपत आणि त्याचबरोबर जज साहेबांचा जो काही व्हिडिओ तयार केलेला असतो त्याच्यामध्ये आमदार साहेबांचा सुद्धा उल्लेख झालेला असतो आणि जबरदस्तीने ती जागा मधुभाऊंकडून बळकावली होती आणि तरीसुद्धा ती जागा मी तुम्हाला मिळवून देतोय फक्त आमदार साहेबांच्या सांगण्यावरून, असा उल्लेख त्याच्यामध्ये झालेला असतो. त्यामुळे इथे आता अर्जुन त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतो. एक म्हणजे जज साहेबांना निलंबित करण्यात येते, तर इथे महिपत जेलमध्ये जातो आणि दुसरं म्हणजे साक्षीच्या विरोधातले पुरावेसुद्धा आता अर्जुनला लवकरात लवकर गोळा करण्यासाठी आता खूप मदत झालेली असते. तर आता अर्जुन सगळ्यांना शिक्षा कशा पद्धतीने देतो, त्याचबरोबर मधुभाऊंना जामिनावरती कसं काय सोडवतो आणि इथे चैतन्याची गेलेली सनद त्याला कशी परत मिळते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन आता योग्य वेळेवरती इथे स्टे ऑर्डर घेऊन येतो आणि महिपतच्या तोंडावरती मारतो. अर्जुन म्हणतो की महिपत थांब, आता तू ही जागा पाडू शकत नाही आणि तो महिपतच्या हातातले पेढे आता उडवून लावतो आणि म्हणतो की हे घे, वात्सल्य आश्रमावरती मी पुन्हा एकदा स्टे लागू केलेला आहे, ही आहे स्टे ऑर्डर. आता तू इथल्या भिंतींना हातच लावून बघ, तुझी काय अवस्था होते ती. तू इथे डोजरच काय, एकासुद्धा विटेला तू हात लावू शकत नाही, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे आता स्टे ऑर्डर बघितल्यानंतर महिपत आणि साक्षी दोघेही शॉक झालेले असतात. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त आनंद होतो. ती इथे प्रेमानेच अर्जुनला मिठी मारते. कुसुमताईसुद्धा खूप खुश होते, कारण इथे सायलीला विश्वास असतो की अर्जुन काही चुकीचं होऊ देणार नाही आणि अर्जुनने शब्द दिला होता की वात्सल्य आश्रमाला काहीसुद्धा मी होऊ देणार नाही आणि त्याने तो शब्द पाळला होता. तेव्हा इथे सायली आनंदित असते, पण महिपत मात्र खूप आता रागवलेला असतो आणि तो जज साहेबांना जाऊन भेटतो आणि त्यांना जाब विचारत असतो. तो म्हणतो असं झालंच कसं. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की तुमच्या चुकीमुळे झाले हे सगळं. इथे मला पार्टीला बोलावलं, मला हवी तेवढी दारू पाजलेत आणि मग मी जे काही तुमच्याजवळ बोलत होतो, तुम्ही जे काही माझ्याजवळ बोललात ते अर्जुनने सगळं त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं आणि त्याने बार काउन्सिलला ते सगळं दाखवलं आणि मग मला सगळ्यांसमोर करप्टसुद्धा ठरवलं. मला नाही तो बोलला. इथे माझी सनद जायची वेळ आलेली आहे, उगाच मी तुम्हाला मदत केली. तेव्हा महिपत म्हणतो जास्त बोलू नका, आमदार साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला सगळं करायला, तुम्हाला सगळी बाजू व्यवस्थित सांभाळता नाही येत का. तेव्हा जज साहेब म्हणतात आता तुम्ही गप्प बसा, नाहीतर मी तुमच्या विरोधातच कंप्लेंट करेन. तुम्ही धमकी देऊन माझ्याकडून हे सगळं करून घेतलं असं मी सांगेन. तेव्हा इथे आता महिपत म्हणतो इथे तुझा मुर्दा नाही पडला ना तर नाव नाही सांगणार महिपत शिखरे म्हणून. तेव्हा त्या दोघांमध्ये तर वाद आता निर्माण झालेलाच असतो. त्यानंतर इथे अर्जुन आता मीडियावाल्यांना बोलवतो. मीडिया आल्यानंतर अर्जुनने
तो व्हिडिओ आता बार काउन्सिलमध्ये दाखवल्यामुळे आता त्या व्हिडिओची दखल घेतली जाते आणि इथे जज साहेबांना निलंबित करण्यात येतं. त्यांना जी पोझिशन दिलेली असते त्याच्यावरून आता काढण्यात येतं आणि त्याचबरोबर पोलिसांमध्ये सुद्धा ही बातमी जाते. तर इथे महिपत शिखरे याने खूप मोठा गुन्हा केलेला आहे हे सुद्धा अर्जुन सांगतो. त्यामुळे आता महिपतला सुद्धा अरेस्ट केलेली असते की एका जज साहेबांना पैसे देऊ करून ती आश्रमाची जागा बळकावण्याचं काम महिपत शिखरेने केलं. त्यामुळे इथे महिपतला सुद्धा आता अरेस्ट केलेली असते कारण त्याने जज साहेबांना सुद्धा मारण्याचा आता प्रयत्न केलेला असतो आणि इथे मधुभाऊंकडून ती जागा बळकावल्याचं अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ह्या गुन्ह्याखाली इथे तो सुद्धा जेलमध्ये गेलेला असतो. महिपतची सुद्धा आता रवानगी झालेली असते. पण राहिला प्रश्न आता मधुभाऊंचा आणि चैतन्याचा. तेव्हा इथे आता प्रेस कॉन्फरन्स बोलवलेलं असतं आणि त्याच्यासमोर आता अर्जुन सांगू इच्छितो. तो म्हणत असतो की मागच्या वेळेला साक्षी शिखरे हिने तुम्हाला तिची एक कहाणी सांगितली की कसा माझा मित्र माझा असिस्टंट चैतन्य गडकरी ह्याने तिला फसवलं, तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ती खूपच जास्त न्यूज उचलून धरलीत. काय खरं काय खोटं कसलीही शहानिशा न करता माझ्या मित्राला धारेवरती धरलं आणि तिच्या गुन्ह्याची शिक्षा माझा मित्र अजूनही कारण नसताना भोगतोय. ते म्हणजे त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे. तुम्हाला कळतंय का? तेव्हा इथे आता मीडियासमोर अर्जुन सांगतो की तुम्ही फक्त नाण्याची एकच बाजू बघितली, दुसरीसुद्धा तुम्ही बघायला हवी होती. आणि तो व्हिडिओ आता मीडियावाल्यांना सगळ्यांना अर्जुन दाखवतो आणि तो म्हणतो ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय महिपत शिखरे, साक्षी शिखरे आणि स्वतः जज साहेबसुद्धा तिथे आहेत. हे तिघंजणं आश्रमाची जागा बळकावण्याचं काम करतायत. म्हणजे त्यांना एखादं काम जर करायचं असेल तर ते बेकायदेशीररित्यासुद्धा ते लोक करू शकतात एखाद्याला पैसे देऊन आणि कितीही खालच्या पातळीला ते लोक जाऊ शकतात. मग आता तुम्हीच विचार करा, साक्षी शिखरे हिने कशावरून ती मुलगी असल्याचा तिने फायदा करून घेतलेला नाही आहे. कशावरून ती तुम्हाला बरोबर वाटते? तिने तुम्हाला असे काही पुरावे दाखवले का ज्याच्यावरून तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवलात आणि माझ्या मित्राला तुम्ही धारेवरती धरलत? तिने जे तुम्हाला सांगितलं ना की चैतन्याने तिला फसवलं आहे ते सगळं खोटं आहे. तर साक्षी शिखरे हिने माझ्या मित्राला फसवलेलं आहे, त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलेलं आहे आणि त्याला माझ्यापासून तोडण्याचं काम केलेलं आहे. वासल्य आश्रम मर्डर केस तर तुम्हाला माहिती आहे. मधुभाऊ पाटील यांना खोट्या केसमध्ये साक्षी शिखरे हिने अरेस्ट करायला लावले. विलासचा खून साक्षी शिखरेने केलेला आहे. पण इथे मधुभाऊ साधेभोळे असल्यामुळे त्यांच्यावरती सगळा तिने आरोप टाकला कारण तिला आश्रमाची जागा हवी होती, जागेचे पेपर हवे होते आणि मधुभाऊ द्यायला तयार नव्हते. मग तिने एक प्लॅन केला. मधुभाऊनं एकदा की अरेस्ट झाली की वात्सल्य आश्रमाची जागा तिच्या ताब्यात जाईल असं तिला वाटलं होतं. पण ती केस अजूनही कोर्टामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे अजून कुणाहीच्याही बाजूने तो निकाल लागलेला नाही आहे. मधुभाऊ इनोसंट आहेत, त्यांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता मीडियामध्ये साक्षीची सुद्धा इज्जत निघालेली असते. साक्षीसुद्धा इथे ड्रिंक घेत जे काही बोलत असते ते सगळ्यांपर्यंत पोचलेलं असतं. त्यामुळे इथे आता चैतन्याची सुद्धा दखल घेतली जाते. चैतन्य हा इनोसंट आहे, त्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे ही बातमी आता सगळीकडे पसरते. त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये अर्जुन पुन्हा एकदा चैतन्याची बाजू मांडतो. तो व्हिडिओ आता पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवतो. त्यामुळे इथे आता चैतन्याची सनदसुद्धा परत मिळालेली असते. त्याला जी काही शिक्षा देण्यात आलेली असते तीसुद्धा आता बाजूला टाकून त्याला आता पूर्वीप्रमाणे तो काम करू शकतो असं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जसं इथे साक्षी शिखरेने असा पुरावा दिलेला नाही आहे कोर्टामध्ये की ती निर्दोष आहे, बरोबर की नाही? जर तिने एखादासुद्धा असा पुरावा सादर केलेला नाही आहे की ती निर्दोष आहे, ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ती तिथे नव्हती असा तिने एकतरी पुरावा दिला आहे का? मग तुम्ही असा कसा विश्वास ठेवू शकता की तो खून मधुभाऊनेच केला आहे, मधुभाऊंनी तो खून केला आहे असा एकतरी पुरावा कोर्टामध्ये सादर झाला आहे का? तर नाही. फक्त प्रियाने इथे येऊन स्टेटमेंट दिलेलं आहे की तिने मधुभाऊंना विलासचा खून करताना बघितलं आहे. पण आपण तिच्या बोलण्यावरती विश्वास कसा काय ठेवायचा? कारण साक्षी आणि महिपत शिखरे दोघंजणं माणसांना पैसे देऊन त्यांना विकत घेतात, त्यांना धमकी देतात मारण्याची आणि म्हणून इथे माणसं येऊन खोटं बोलतात. जसं जज साहेबांना इथे धमकी देण्यात आली होती तेव्हा जज राजपूतसुद्धा तेच म्हणतात की महिपत शिखरे यांनी मला धमकी दिली होती की जर मी काम नाही केलं तर मला कामावरून काढून टाकतील, नाहीतर माझ्यावरती खोटे आरोप करतील, माझ्या फॅमिलीला मारतील, म्हणून मी त्यांचं काम करत होतो, बाकी काही नाही. ते सुद्धा आमदारांच्या सांगण्यावरून, नाहीतर मी त्यांना कधीही माझ्या ऑफिसमध्ये उभं केलं नव्हतं असं सुद्धा जज साहेब म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो
पॉईंट टू बी नोटेड मेलॉट. मला पण हेच म्हणायचं आहे की प्रिया मधुकर हिने जी काही कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे त्या साक्षेवरती तुम्ही का विश्वास ठेवताय? कशावरून ती खरं बोलतीये? आपण तिने कुठला पुरावा सादर केला आहे का की असं घडलं आणि म्हणून मधुभाऊनी खून केला? तर नाही, ती खोटं बोलते. तर आता असे पुरावे जोपर्यंत सादर होत नाहीत की मधुभाऊंनीच खून केलेला आहे तोपर्यंत आता मधुभाऊंना जेलमध्ये ठेवणं चुकीचं आहे. जशी साक्षी गुन्हा करूनसुद्धा बाहेर फिरते तसंच माझे आशील यांनी खून केलेला नाही आहे, त्यांच्यावरती खोटे आरोप झालेत. मी जोपर्यंत असे पुरावे कोर्टामध्ये सादर होत नाही की खरोखर मधुकर पाटलांनीच खून केला आहे तोपर्यंत त्यांना जामिनावरती तरी सोडण्यात यावं. म्हणजे काय खरं काय खोटं हे शोधण्यासाठी सुद्धा त्यांना मदत मिळेल. तेव्हा ते प्रामाणिकपणे जेलमध्ये राहत आहेत. तुम्ही बघताय त्यांनी कधीही ते आगाऊपणा केलेला नाही आहे, कधीही कुठल्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही आहे. त्याच्यावरूनच तुम्ही त्यांचा प्रामाणिकपणा बघू शकता. आणि त्यांचं वय आणि तब्येत पाहता तुम्ही जर त्यांना जामिनावरती सोडवलं तर लवकरात लवकर कोर्टामध्ये असे पुरावे सादर होतील की मधुभाऊने विलासचा खून केलेला नाही आहे, तो साक्षी शिकरेनेच केलेला आहे आणि नंतरला ते निर्दोषसुद्धा सिद्ध होतील. तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही मधुकर पाटील यांना जामिनावरती सोडावं. तेव्हा इथे अर्जुनचा निर्णय आता मान्य केला जातो. जज साहेब आता परवानगी देतात की तुम्ही जामिनावरती त्यांना घेऊन जाऊ शकता, पण तुम्हाला लवकरात लवकर असे पुरावे सादर करावे लागतील ज्याच्यामुळे आम्हाला कळेल की नेमका खून कुणी केलेला आहे. मग जर तो मधुकर पाटील असेल तर ते समोर यावेत, नाहीतर साक्षी शिकरेला तुम्ही इथे एक्सपोज करा. तर इथे आता मधुकर काकांनासुद्धा आता जेलमधून जामिनावरती सोडवलेलं असतं. कोर्टाने हा निकाल दिलेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता बार काउन्सिलमध्ये निर्णय घेण्यात आलेला असतो की इथे चैतन्याची जी काही सनद रद्द केलेली असते ती त्याला परत देण्यात यावी, कारण त्यालासुद्धा या प्रकरणामध्ये साक्षी शिकरे आणि महिपतने फसवलेलं आहे. त्यामुळे इथे आता अर्जुनने मधुभाऊंनासुद्धा सोडवलेलं असतं. तर इथे चैतन्याची सनदसुद्धा त्याला परत मिळवून दिलेली असते. महिपतला जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि आता अर्जुनने एक महत्त्वाचं काम हातामध्ये घेतलेलं असतं, ते म्हणजे साक्षी शिकरेच्या विरोधामध्ये त्याला आता पुरावे गोळा करायचे असतात. साक्षीनेच विलासचा खून केला आहे असे सुद्धा आता अर्जुन लवकरच पुरावे गोळा करणार आहे, कारण त्याला जो सोन्याचा तुकडा मिळालेला आहे तो त्याने आता टेस्टसाठी दिलेला असतो आणि त्याच्यावरती साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंटसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये त्याने हे सादर केलेलं असतं की हा सोन्याचा तुकडा साक्षी शिकरेचा आहे आणि तो वात्सल्य आश्रमामध्ये पडला होता, तो मला नंतर मिळाला म्हणून तो मी खिशामध्ये ठेवला होता, कारण मला फक्त संशय होता, मला खात्री नव्हती. त्यामुळे इथे आता सोन्याचा तुकडा चेकिंगला गेल्यानंतर आणि साक्षीच्या हाताचे फिंगरप्रिंट्स घेतल्यानंतर आता रिझल्ट आलेला असतो आणि त्याच्यावरून हे सिद्ध झालेलं असतं की इथे साक्षी शिकरे त्यावेळेला आश्रमामध्ये होती आणि तो सोन्याचा तुकडा तिचाच आहे, तिचा चेनचा आहे आणि त्याच्यावरती तिच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत. तो निकाल आता लागलेला असतो. त्यामुळे जेव्हा खून झाला तेव्हा साक्षी तिथे होती हे जाहीर करण्यात आलेलं असतं. त्यामुळे आता कोर्टामध्ये आता ही मर्डर केस चालू आहे आणि आता लवकरच अर्जुन असे पुरावे गोळा करणार आहे. त्याच्यावरून हे सिद्ध होणार असतं की विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केलेला आहे, मधुभाऊ इनोसंट आहेत आणि त्याच्यामुळे इथे आता साक्षीची सुद्धा रवानगी महिपतप्रमाणे जेलमध्ये होणार असते.